नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर सिंहगडावर जाऊन आलेलो आहे आणि मी खाली येत असतानाच माझ्या लक्षात आलं की होळी सुरू झालेली आहे. समोरच्या त्या तिकडच्या डोंगराच्या उतारावर वणवा लागलेला दिसला आणि हे जे ग्राउंड आहे ना, जिथून मी हा व्हिडिओ करतोय, तो तिथूनही दूर येताना दिसला मला. तर माझ्या मागे जो मैदान आहे ना, या मैदानाचा तिकडचा जो भाग आहे, तिथलं सगळं गवत जाळून टाकलेलं आहे आणि असा इथे सगळा धूर पसरलेला आहे. त्या बाजूला सावली होती, पण तिकडचा धूर असा वाऱ्याने त्या बाजूला येत होता. म्हणून मी जरा इथे येऊन बसलो. माझ्या समोर सिंहगड आहे आणि मागे वणवा पेटलेला आहे. म्हणजे लोकांनी लावलेला आहे, लोकांनी वाळलेलं गवत जाळून टाकण्याकरता ते पेटवलेलं आहे. पण धूर येतोय त्याचा आणि त्यांनी आठवण होते आहे की होळी आलेली आहे. फाल्गुन महिना चालू आहे, फाल्गुन कृष्ण चालू आहे आणि आज शिवजयंती आहे. त्यामुळे सकाळपासून घरातून निघाल्यापासून सगळीकडे कोपऱ्या कोपऱ्यावर चौका चौकावर शिवजयंती साजरी होत असताना दिसत होतीच. आणि बसनी इथे पायथ्याशी आलो, अतकरवाडीला, आणि गड चढायला सुरुवात केली तर मशाल घेऊन काल रात्री गडावर गेलेले लोक आता सकाळी येताना भेटले. आणि गडावर सुद्धा आज दिवसभर फक्त शिवजयंती साजरी करण्याकरता मशाल घेऊन गडावर येणाऱ्यांची गर्दी होती. पण खरी गर्दी काल होती. म्हणे काल रात्रभर गडावर खूप गर्दी होती आणि पहाटे ते निघून गेले, ते उतरून गेले गड. पण लोक असे लांबून लांबून येतात ना, आणि बरेच जण असं गाडीने तिथपर्यंत जाऊन लोक गडावर मशाल घेऊन जातात, काही खालून चढून मशाल घेऊन जातात. तर अशा खूप गट आलेले होते मशाल घेऊन. शिवजयंती आज अतिशय धडाक्यात साजरी झाली असं म्हणायला हरकत नाही. अरे, मी लाईव्ह करत बसलेलो होतो ना, म्हणजे आज काय झालं की शिवजयंती निमित्त हे जे मशाल घेऊन येणारे लोक होते ना, जे गट होते ना, तेच गट होते. मी गेलो त्याला तुम्हाला सांगितलं ना, गर्दी कमी झालेली होती. तर मला असं एक 2-4 गट आलेले आणि जाताना दिसले ते. पण आज एकंदरीत टुरिस्ट खूप कमी होते. शाळांच्या ट्रिपा पण एकच शाळेची ट्रिप होती आणि ती सुद्धा कुठली, जावळी मधली. तर मी युट्यूब लाईव्ह करतोय असं बघितल्यानंतर ते सगळे ड्रायव्हर पण बरोबर येऊन बसले आणि तेही युट्यूब लाईव्ह मध्ये सामील झाले सकाळच्या पहिल्या. त्याच्यानंतर ते उठून गेले तर तिकडनं अहिल्यानगर अहिल्यानगर गावाहून आलेला एक असा साधारणतः 10-15 लोकांचा ग्रुप आला. त्यांनी त्यांच्या ग्रुप ते जॉईन झाले आणि त्यांनी त्यांच्या ग्रुपची माहिती सांगितली. अहिल्यानगरचा असा शिवभक्तांचा फार मोठा गट आहे आणि सगळे शिवप्रेमी आहेत. महाराजांवर त्यांची श्रद्धा आहे आणि शिवाजी महाराज आणि गड त्यांचं असं ध्येय आहे सगळ्या ग्रुपचं मिळून की शिवाजी महाराजांचे 350 किल्ले बघायचे. आणि आतापर्यंत त्यांचे जवळजवळ 50 पेक्षा जास्त किल्ले बघून झालेले आहेत ऑलरेडी. तसा एक ग्रुप भेटला, त्यामुळे त्या युट्यूब लाईव्ह मध्ये खूप मजा आली. मग मी खरं काय ठरवलेलं होतं की आज गडावर गर्दी नाही असं बघून मी असं ठरवलं होतं की आज असं करू की जेवढी जेवढी ठिकाणं मला माहिती आहेत की जिथे इंटरनेट स्पीड चांगला आहे आणि जिथून मी पूर्वी लाईव्ह केलेलं आहे, तर अशी ठिकाणं शोधू, तिथे छोटे छोटे युट्यूब लाईव्ह करू आणि नवीन काही ठिकाणं शोधून काढून तिथून युट्यूब लाईव्ह करू. पण हे पहिलाच युट्यूब लाईव्ह इतका मोठा झाला आणि त्याच्यात मी वर चढताना सुद्धा व्हिडिओ वगैरे, फोटो वगैरे काढत होतो. मला वाटतं फोटो मी कमीच काढले, व्हिडिओ जास्त काढले. तर त्यामुळे माझी बॅटरी फार ड्रेन झाली. तरी पण मी चव्हाणांच्या टिळकांच्या बंगल्यासमोर चव्हाणांच्या हॉटेलवर गेलो. ते बंद होतं पण मग तिथे राहून तिथे बसून मी एक छोटासा लाईव्ह केलं, युट्यूब लाईव्ह.
आणि मग माझी बॅटरी एकदम ड्रेन झाली. मग मी बॅटरी चार्जिंगला लावली आणि तसं चालत चालत फेरी मारली. कलावंतडीच्या बुरुजावर, तानाजी कड्यावर वगैरे जाऊन देव टाक्याच्या जवळ एक असं टेकाड आहे की जिथून समोर झुंजार बुरुज, झुंजार माती दिसते. तर तिथे थांबून तिथून एक लाईव्ह केलं छोटस. आणि मग काय, मग देव टाक्यावर पाणी प्यायलो, वॉटर बॉटल भरून घेतलं. मागच्या वेळेला आठवतंय ना, आणि येताना माझं पाणीच संपलेलं होतं आणि वाटेत मला कुठेही मिळालं नाही ते. तर मी तिथे पाणी भरून घेतलं, भरपूर पाणी प्यायलो पण. आणि मग प्रदीपच्या हॉटेलमध्ये जाऊन भरपूर जेवलो. जेवताना जेवताना कालची आपली सेमी फायनल झाली ना इंग्लंड बरोबर बरोबर, तर त्याचा, अरे, इरफान पठाणचा मी रिव्ह्यू ऐकला. मला इरफान पठाणचा तो रिव्ह्यू फार आवडला. एक तर तो खूप छान बोलतो, सोपं बोलतो आणि मुद्देसूद बोलतो. तर मला मला त्याचा रिव्ह्यू आवडला. त्यांनी तोंड भरून कौतुक केलं बुमराचं. आणि त्यांनी जो सांगितलेला मुद्दा मला पटला. म्हणजे तो ऍक्च्युली संजीवला पण पटलेला होता, सॅमसनला. कारण त्याला पण बेस्ट म्हणजे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला. तर तो म्हणाला बुमराला की हे खरं तर तुला मिळायला पाहिजे. तर त्याचं म्हणणं काय होतं, हा इरफान पठाण काय म्हणाला की अरे, ज्या वेळेला फील्ड चांगलं नाही आहे, म्हणजे बोलरला फेवरेबल नाही आहे, त्यावेळेला इतकी चांगली बॉलिंग करून आपल्याला मॅच जिंकून देणं, हे जे बुमराहनी केलं ना, त्याच्याकरता त्याला मॅन ऑफ द मॅच द्यायला हवी होती. बॅट्समनला फेवरेबल ग्राउंड होतं, तर त्याच्यावर सॅमसननी एवढ्या रन्स केल्या, तर त्याला ती फेवरेबल सिच्युएशन होती ना, फेवरेबल पिच होतं. तर त्यामुळे त्यांनी केला तो पराक्रमच केला, म्हणजे प्रश्नच नाही त्याबद्दल. त्याच्या खेळाचं सुद्धा इतकं कौतुक केलं त्यांनी, इतकं कौतुक केलं ना, काय विचारू नका. आणि त्याने टीमचं आणि कॅप्टनचं आणि मॅनेजमेंटचं पण कौतुक केलं की त्यांनी कसे महत्वाचे, गंभीर, रिस्क असलेले डिसिजन घेतले आणि ते डिसिजन घेतल्यामुळे ते कसे जिंकता आहेत, म्हणून त्यांनी मॅनेजमेंटचे, कॅप्टनचे खूप कौतुक केलं. पण मुद्दा असा होता की अनफेवरेबल बॉलरला अनफेवरेबल पिच असताना सुद्धा बुमरानी जी कारवाई केली, जी कामगिरी केली आणि त्यांना रन करून न देता आपल्याला मॅच जिंकून दिली. आणि ते सुद्धा त्या शेवटच्या 2 ओव्हरपैकी 1 ओव्हर त्यांनी टाकलेली ना, 18 वगैरे त्यांनी टाकलेली होती. तर त्यावेळेला त्याच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यांनी केलेली सुंदर बॉलिंग, ह्याच्यामुळे त्यांना ते जे 7 रन काढायचे होते ते काढता आले नाहीत ना. तर त्यामुळे बुमराचं जास्त कौतुक आहे असं इरफानचं म्हणणं होतं. ते मला पटलं नाही. तर मी पहिल्यांदाच बघितलं इरफान पठाणचा रिव्ह्यू, मी पहिल्यांदाच बघितला, मला आवडला. तर हे मी जेवताना बघितलं, सांगतोय का, हे मी जेवताना बघितलं. कारण काल काय झालं माहितीये का, काल मी आपली बॅटिंग बघितली, नंतर इंग्लंड खेळायला लागल्यानंतर मी काहीतरी 10 ओव्हर्स बघितल्या. त्यावेळेला मला खात्री पटलेली होती, माझा आपल्या बॉलर्सवर विश्वास होता आणि मला माहिती होतं की आपले बॉलर्स इंग्लंडला जिंकू देणार नाहीत. म्हणजे ऑल आउट करतील का नाही हे महत्वाचं नाही ना, पण त्यांना ज्या 170 सॉरी 254 का काय, ज्या काय रन करायच्या होत्या ना आपल्यापेक्षा एक जास्त, तर तेवढ्या त्या रन करू शकणार नाहीत. तर ही म्हणजे हे आपले बॉलर त्यांना करू देणार नाही याच्याबद्दल मला खात्री होती. मला सकाळी गडावर यायचं होतं, त्यामुळे मग मी ते असं 10च्या सुमाराला म्हटलं की बस आता आपण झोपूया, सकाळी बघूया, सकाळी आपला विजयोत्सव साजरा करू, असं म्हणून मी झोपून गेलेलो होतो. हा हा हा. तर कालची आपण मॅच जिंकली, सेमीफायनल, आणि आपण फायनल मध्ये गेलो, याचाही मला खूप आनंद झाला. त्यामुळे सुद्धा मी सकाळपासून जय शिवराय म्हणतोय. आज सकाळी जे जे लोक भेटले त्यांनाही मी जय शिवराय म्हणतो.
येणाऱ्या जाणाऱ्यांनाही जय शिवराय म्हणतो आणि तुम्हालाही मी म्हणतो जय जय शिवराय. मजा आली. तर आज हे जे मी जाताना वगैरे काढलेले व्हिडिओ आहेत ना आणि काय फोटो वगैरे चांगले आलेले आहेत असं मला वाटतं. मी जरा वेगळ्या प्रकाराने ते केलेले आहेत. ते मी ह्याच्यानंतर जोडतो. ज्यांना सिंहगड या उन्हाळ्यामध्ये पूर्ण वाळलेला गवत वाळलेलं आहे असा ज्यांना सिंहगड बघायला आवडत असेल ना त्यांनी पुढचा भाग जरूर बघा. चला येतो मी. नमस्कार. जय शिवराय. दोघच जण का मंडळ आहे पुढे थांबल्यात? अरे वा, पहाटे गेला होता. थँक्यू. जय शिवराय. नमस्कार. एकदम मजेत. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. माणसात का निघले? अरे वा. जय शिवराय. हो. नमस्कार. व्हिडिओ काढला तुमचा. चला येऊ का? तयारी का? कुठे झाला? कुठे कुठे? देवकी देवतिब्बा. अरे वा. हो का? अरे ऑल द बेस्ट. देवतिब्बा.
जय श्रीराम, जय शिवराय आणि जय सिनियर सिटीजन्स. असं जय म्हणायची वेळ आली की नाही? दाखवा. हो. आता जय सिनियर सिटीजन्स म्हटलं तर जय सिनियर सिटीजन पुरुष आणि स्त्रिया असं म्हणायला पाहिजे. खरंच कौतुकास्पद आहे ना. नंतरच आपलं आयुष्य चालू होतं, जे छंद वगैरे आहे साठी. खरं आहे की नाही? हो, वेळ मिळतो, आधी वेळ मिळत नाही. आधी वेळ मिळत नाही. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे, बरोबर, अगदी खरं आहे. ते थोडं आपल्याला हेल्थ जपली पाहिजे. पण आपण जेव्हा तरुण होतो म्हणजे 20-30 होतो त्याला 60मध्ये आपल्यामध्ये एवढी एनर्जी असेल असं कधी वाटलं नाही का? नव्हतं वाटलेलं ना. बरोबर. आणि ट्रेकिंग खूप कमी लोक छंद वापरतात. हो. पेंटिंग असं काही असतं. पण ट्रेकिंग फिरणं हे खूप छोटी असेल. पण करायला पाहिजे ते, करायला पाहिजे. बाहेर निघालो ना हो की होतच ते. हो हो, खरं आहे. विचार करून नाही होत. अरे वा, बरोबर. नमस्कार. हो, आज कुणाला घेऊन आला? हो का, त्यांनाही घेऊन आला तुम्ही. ग्रेट ग्रेट. आता नमस्कार.
काय माहित काल पावसाळ्याला विचारलं तर ती म्हणली 20 तारखेला तुमच्या ध्यानात नाही राहिलं तर जय हिंदू धर्म की जय गो माता की जय राजमाता जिजाऊ की जय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तानाजी महाराजांच्या गावाहून आलेला आहात ते जावळी मधनं सगळे जावळी मधनं. या 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 बसा इकडे. सगळे दिसले का येतात का सगळे रे जय शिवराय जय शिवराय. अहिल्यानगरचे आम्ही छत्रपती ग्रुपच्या मावळे आहोत. दर महिन्यातून आम्ही एक गड किल्ला करीत असतो. दर महिन्यातून दर महिन्यात धंदे सोडून एक दिवस असा ठरवायचा का हो. गड किल्ले करायचे. हो 150 ते 200 मावळे आम्ही एका टायमाला येत असतो काय बोलतो लक्झरी करून. हो का? तर आता गपचूप चोरून आलो ठरलं सोलापूरला यायचं होतं मग म्हणलं चला सिंहगड पण करावं. म्हणजे आज शिवजयंती म्हणून मुद्दाम तुम्ही आलेला आहात. बलिदान माग पाळतो आम्ही. हो का? त्यामुळे आम्ही वडू बुद्रुक सोलापूरला जाणार आहोत. जाणार आहे. सोलापूर करायचंय चला सिंहगड करू. आता आम्ही मल्हारगड करून आलो. हो का? आता सिंहगड त्यानंतर वडू बुद्रुक सोलापूर ओके एवढं करणार. एवढं करणार. अजून काय झालं तर अजून पण करणार. छत्रपती ग्रुप हे पहा महाराष्ट्र अहिल्यानगरचे मावळे कर 570 जण आहेत आम्ही काय या सांगताय? ग्रुपमध्ये. हो का? जरी काही ग्रुपमध्ये कोणाला गरज लागली काही लागली तर आम्ही सगळे हे करतो मदत करतो म्हणजे एकमेकांना. ट्रेकिंगच्या शिवाय सुद्धा कधी काही ग्रुप मध्ये त्यानंतर हो का? कोणालाही काही गरज पडली हो. एकत्रित येऊन आम्ही मदत करतो. ते पण एवढा मोठा ग्रुप कसा तयार झाला आणि केव्हा तयार झाला होता? नगरमध्येच आम्ही आता आमच्या ग्रुपचे अध्यक्ष आहेत महेश ससे. हो. हा यांनी एक प्रत्येकाने मावळा जोडून मावळा असे एक जण तयार झालेले आहेत. हो का? ग्रुपवर मेसेज टाकला ना हो. का बुवा ह्या गडावर जायचं ज्याने सुट्टी वगैरे हे करून बरोबर करतो आम्ही. हो, हो, हो. आमचं एकच धोरण आहे जीवनात येऊन हो. आम्हाला शिवाजी महाराजांचे 350 गड बघायचे. 350 गड बघायचं. बस आतापर्यंत 40-50 झालेत आमचे. काय बोलताय? हो का? जीवनात येऊन एवढंच करायचंय का 350 गड आम्हाला पाहायचे. पाहायचं. हे धोरण आहे आमचं. बापरे काय धग लागते इथे. बापरे आता जरा धग लागेन अशी झाली. आता काय धग लागत होती मगाशी. बापरे आग दिसतायत. आग दिसते धूर दिसतोय. अजून पेटलेला आहे. मला वाटलं आला काबूत पण नाही अजून पेटलेला आहे.